Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर माझं इंट्रोडक्शन मी ऑलरेडी तुम्हाला करून दिलेलं आहे प्रोफेसर के जी घळसासी. आणि मी जो तुम्हाला सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला असणार आहे ऑटोट्रॉनिक्स. सब्जेक्ट कोड आहे 22654. तर आपण चॅप्टर नंबर 4 बघत होतो व्हेकल कंट्रोल सिस्टीम्स, आणि हा चॅप्टर नंबर 4चा व्हिडिओचा पार्ट नंबर 2 असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते कुठले आहेत बघा. तर फर्स्ट वन असणार आहे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम युज्ड इन CRDA इंजिन, म्हणजे काय कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन जे इंजिन असणार आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम कसं कंट्रोल करणार आहे ते आपण स्टडी करणार आहे. नेक्स्ट वन आहे ABS, म्हणजे काय अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम कशी वर्क होणार ते आपण बघणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे ते ESP, म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम. तर ह्या ज्या 3 कन्सेप्ट आहेत त्या 3 कन्सेप्ट आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. नेक्स्ट वन आहे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम युज्ड इन CRDA सिस्टीम, म्हणजे काय CRDA कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन जे इंजिन असणार आहे जे तुमचे डिझेल इंजिन आहेत त्याच्यामध्ये सिस्टीम इलेक्ट्रॉनिक कशी वर्क होणार आहे बघा. तर बघा, इन CRDA सिस्टीम द मायक्रोप्रोसेसर वर्क्स विथ द इनपुट फ्रॉम मल्टिपल सेन्सर्स. बेस्ड ऑन द इनपुट फ्रॉम these sensors, the microprocessor can calculate precise amount of diesel and the timing when the diesel should be injected inside the cylinder as shown in figure. Using this calculation, the CRDA control system delivers the right amount of diesel at the right time to allow best possible output with least emission and least possible wastage of fuel. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार आहे, CRDA सिस्टीममध्ये वेगवेगळे सेन्सर्स असणार आहेत. ते सेन्सर्स काय करणार आहेत तर एलिमेंट सेन्स करून त्याचे आउटपुट जे असणार ते मायक्रोप्रोसेसरला देणार आहे. मायक्रोप्रोसेसर काय करणार आहे ते डेटावर काय करणार आहे मॅनिप्युलेशन करणार आहे, कॅल्क्युलेशन करणार आहे आणि त्याच्यानुसार ठरवणार आहे की इंजिनमध्ये किती अमाऊंट ऑफ डिझेल फ्युएल इंजेक्ट केलं पाहिजे आणि कुठल्या टायमिंगला इंजेक्ट केलं पाहिजे. त्यानुसार काय केलं जाणार आहे ते डिझेल फ्युएल त्या सिस्टीममध्ये इंजेक्ट केलं जाणार आहे. द इनपुट सेन्सर शूड include accelerator pedal position sensor, crankshaft position sensor, pressure sensor, lambda sensor, etc. The use of sensors and microprocessors to control the engine makes most efficient use of the fuel and also improved power, fuel economy and performance of the engine. Managing it is a much better way. जे काय होणार आहे या सेन्सरचा यूज केल्यामुळं काय होणार आहे तर जे फ्युएलचं वेस्टेज असणार आहे ते वेस्टेज कमी होणार आहे. त्यामुळं काय होणार आहे इंजिनची पॉवर इम्प्रूव्ह होणार आहे, फ्युएल इकॉनॉमी इम्प्रूव्ह होणार आहे, प्लस काय होणार आहे इंजिन बेटर मॅनेजमेंट होणार. तर ॲक्च्युअली जी डायग्रॅम असणार आहे ती डायग्रॅम आपण आता पुढं बघणार आहे. तर बघा आता ही ॲक्च्युअल फिगर असणार आहे ती CRDA सिस्टीमची मॅनेजमेंटची फिगर आहे. तर ह्याच्यामध्ये इकडच्या साईडला लेफ्ट साईडला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर दिसत असतील. त्याच्यामध्ये टेम्परेचर सेन्सर आहे, प्रेशर सेन्सर आहे, इंजिन स्पीड सेन्सर आहे, व्हेकल स्पीड सेन्सर आहे, ॲक्सेलरेशन सेन्सर आहे, स्पीड सिलेक्शन सेन्सर आहे. हे सगळे सेन्सर काय करतात त्याचे आउटपुट कुठे देणार आहे तर मायक्रोप्रोसेसरला देणार आहे. आणि मायक्रोप्रोसेसर म्हणजेच काय असणार हा ECU काय करणार आहे त्या डेटावर सगळा मॉनिटर करणार आहे आणि त्याच्यानुसार काय करणार आहे तर ॲक्च्युएटर्सला कमांड देणार आहे की किती अमाऊंट ऑफ फ्युएल सप्लाय झालं पाहिजे आणि कुठल्या टायमिंगला सप्लाय झालं पाहिजे. त्यानुसार काय होणार आहे ही सिस्टीम वर्क होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे तर इफिशियन्सी वाढणार आहे, इंजिनची पॉवर वाढणार आहे, प्लस जे एक्झॉस्ट इमिशन असणार ते एक्झॉस्ट इमिशन कमी होणार आहे. तर अशा प्रकारे ही इलेक्ट्रॉनिक डिझेल इंजेक्शन जी सिस्टीम होती ती वर्क होणार आहे. नेक्स्ट वन आहे ABS म्हणजे काय तर अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम. तर अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीममध्ये सगळ्यात मेन जे असणार ते 4 कंपोनंट असणार आहेत. फर्स्ट वन असणार आहे स्पीड सेन्सर, नेक्स्ट आहे वॉल्स, देन पंप अँड कंट्रोल. तर फर्स्ट वन असणार आहे स्पीड सेन्सर. तर स्पीड सेन्सर काय करणार आहे जे व्हेकलचं स्पीड असणार आहे ते सेन्स करण्याचं किंवा व्हीलचं स्पीड सेन्स करण्याचं काम करणार आहे. नेक्स्ट वॉल्स असणार आहे, ते वॉल्स काय करणार तर फ्लुईडची जी कंडिशन असेल किंवा फ्लुईड कंट्रोल करण्याचं काम करणार. नेक्स्ट आहे पंप. तर पंप काय करणार आहे तर प्रेशरायझर किंवा ब्रेक प्रेशर कंट्रोल करण्याचं काम करणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे कंट्रोलर. तर हा पूर्ण सिस्टीमवर कंट्रोल करण्याचं काम करणार आहे. तर ॲक्च्युली आता ही सिस्टीम कशी वर्क होणार ते आपण पुढं नेक्स्ट ब्लॉक डायग्राममध्ये स्टडी करणार आहे. तर आता इथं तुम्हाला ब्लॉक डायग्राम ऑफ ABS सिस्टीम दिसत असेल. तर आता ॲक्च्युली ABS सिस्टीम वर्क कशी होती बघा. आता ज्यावेळी ड्रायव्हर काय करणार आहे ब्रेक अप्लाय करणार आहे तर ब्रेक अप्लाय केलं की काय होणार त्याची इन्फॉर्मेशन कुठं जाणार आहे तर ECUला जाणार आहे. ECUला इन्फॉर्मेशन गेल्यानंतर काय करणार आहे तर ECU लगेच कमांड पास करणार आहे की आपल्याला ब्रेक्स अप्लाय करायचं आहे.
मग त्यामुळे काय करणार आहे, ECU कमांड अप्लाय केल्यामुळे काय होणार आहे, ह्या व्हॉल युनिटमध्ये जे फ्लुइड असणार आहे त्या फ्लुइडवर प्रेशर अप्लाय केलं जाणार आहे आणि ते प्रेशरायझ्ड फ्लुइड कुठं जाणार आहे तर तुमच्या या व्हील्समध्ये जाणार आहे आणि ऑटोमॅटिकली काय होणार, तुमचे तिथं ब्रेक्स लागणार आहेत. आणि ब्रेक्स हे कशा टाईपचे असतात तर स्टॉपिंग स्टार्टिंग असं, म्हणजे सडन ब्रेक अप्लाय केले जात नाहीत, तर ब्रेक अप्लाय करून परत रिलीज केलं जातं, परत अप्लाय केलं जातं, परत रिलीज केलं जातं. त्यामुळे काय होणार आहे, जे तुमचे व्हेकल स्लिपिंग होण्याचे चान्सेस असणार आहेत ते व्हेकल स्लिपिंग होण्याचे चान्सेस फार कमी असणार आहेत. आणि हे काय असणार आहे तर एकदम ॲक्युरेट ब्रेकिंग सिस्टीम असणार आहे. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो तर अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम. म्हणजे काय होतात तर ब्रेक्स सडनली अप्लाय होत नाही, तर ते काय होतात पहिल्यांदा अप्लाय होतात, परत रिलीज केले जातात, परत अप्लाय होतात, परत रिलीज केले जातात आणि हे विदिन द इन्स्टंट केले जातात. त्यामुळं काय होणार आहे तर जे व्हेकलचं स्लिपिंग होण्याचे चान्सेस आहेत ब्रेक अप्लाय केल्यावर ते इथं कमी होतात. तर अशा प्रकारे ही जी अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम असणार आहे ती अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम व्हेकलवर वर्क होणार आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ ABS सिस्टीम काय काय बघा, तर फर्स्ट वन आहे अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम guarantees stable braking characteristics on all road surfaces, hence avoid overturning of the vehicle. म्हणजे काय असणार आहे, ही कुठल्या पण रोडवर इफेक्टिव्ह सिस्टीम असणार आहे. ABS reduces friction on a wheels and road, thus increase the efficiency of a tire. म्हणजे काय होणार आहे, जे फ्रिक्शन होणार आहे टायरचं आणि रोडचं ते कमी करण्याचं काम करणार आहे. त्यामुळं टायरची जी इफिशियन्सी जी वाढणार आहे ती वाढणार आहे, टायर वेअर होण्याचे चान्सेस फार कमी असणार त्याच्यामध्ये. द व्हेकल विथ ABS कॅन स्टॉप्ड ॲट लेसर डिस्टन्स दॅन द नॉन ABS व्हेकल. म्हणजे काय असणार आहे, ज्या व्हेकलमध्ये अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम असणार आहे ते व्हेकल काय होणार आहेत लेस पॉसिबल डिस्टन्समध्ये स्टॉप होणार. म्हणजे आपण इथं ब्रेक अप्लाय केला की लगेच पुढं थोड्या डिस्टन्सवरती स्टॉप होणार आहे. तर नॉन ABS सिस्टीममध्ये तसंच होणार नाही, आपण इथं ब्रेक अप्लाय केला की ते फार थोड्या पुढं जाऊन डिस्टन्सवर जाणार आणि मग ते स्टॉप होणार. नेक्स्ट आहे स्टेअरिंग कंट्रोल इज इफेक्टिव्ह, दॅट इज द व्हेकल कॅन बी स्टेअर्ड स्मूथली व्हाईल ब्रेकिंग, दस मिनिमायझेस द चान्सेस ऑफ ॲक्सिडेंट. म्हणजे काय असणार आहे, ज्या व्हेकलवर ABS असणार आहे त्या व्हेकलचं स्टेअरिंग कंट्रोल सिस्टीम पण इफेक्टिव्ह असणार आहे, त्यामुळे चान्सेस ऑफ ॲक्सिडेंट कमी असणार आहे. नेक्स्ट आहे अ ड्रायव्हर विदाउट एक्सपिरियन्स कॅन ड्राईव्ह ABS व्हेकल इफेक्टिव्हली दॅन अँड एक्सपिरियन्स्ड ड्रायव्हर ऑन द नॉन ABS व्हेकल. म्हणजे काय असणार आहे, ज्या व्हेकलवर ABS असणार आहे त्या व्हेकलवर सेफ्टी जास्त असणार आहे, त्यामुळे काय होणार आहे तर ड्रायव्हर कन्व्हिनियंटली व्हेकल ड्राईव्ह करू शकणार आहे. तर हे ॲडव्हान्टेजेस असणार आहेत ABSची. नेक्स्ट वन आहे ESP म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिकली स्टॅबिलिटी प्रोग्राम. तर बघा, द मेन एम ऑफ ESP दॅट इज इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम इज टू हेल्प टू इन्क्रीज द सेफ्टी ऑफ ड्रायव्हिंग, traction control system and brake system of a vehicle along with a drivetrain to deliberately influence the vehicle lateral motion as well as longitudinal motion in critical situations are used by the system. तर आता ESP इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम कशी वर्क होणार आहे बघा. तर फर्स्ट वन आहे अंडरस्टेअरिंग. त्याच्यामध्ये काय असणार आहे, ड्युरिंग अंडरस्टेअरिंग कंडिशन इफ द व्हेकल ट्रॅव्हल्स ऑर कंटिन्यू स्ट्रेट अहेड more extra steering effort is required to apply by the driver to achieve the round the bend. Here ESP comes in action by providing a correct condition action by means of applying braking at the rear of the vehicle to the wheel on the east side of the bend as shown in figure. तर फिगर आपण पुढे बघणार आहे. Therefore due to the correct condition action by ESP the vehicle tends to move in a controlled steady easy action and continues to travel in the desired action. नेक्स्ट वन आहे ओव्हरस्टेअरिंग कंडिशन. त्याच्यामध्ये काय असणार आहे, ड्युरिंग ओव्हरस्टेअरिंग द व्हेकल रिड्युसेस द ROT म्हणजे काय रॅडियस ऑफ टर्न अँड इट ऑल्सो टेन्स टू मूव आउटवर्ड फ्रॉम द रिअर साइड. इफ इट कंटिन्यूज फर्दर देन द क्रिटिकल कंडिशन ऑफ ओव्हरस्टेअरिंग कंटिन्यूज. हेन्स टू अवॉइड दिस क्रिटिकल कंडिशन ऑफ ओव्हरस्टेअरिंग देअर इज अ नीड टू अप्लाय व्हील ब्रेक्स ऑन द आउटसाइड ऑफ द टर्न ॲज शोन इन फिगर. तर आता या दोन कंडिशन आहेत, आपण त्या नेक्स्ट फिगरमध्ये बघूया म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये कळेल. इथं फिगरमध्ये तुम्हाला दिसत असलेल्या दोन कंडिशन आहेत. फर्स्ट वन आहे ती अंडरस्टेअर कंडिशन. म्हणजे काय असणार आहे तर आपल्याला या पाथमध्ये व्हेकल न्यायचे आहे. ही जी तुम्हाला ॲरो दिसत आहे या पाथमध्ये आपल्याला व्हेकल न्यायचे आहे आणि हा सडन टर्न असल्यामुळं काय होणार आहे तर ड्रायव्हरला स्टेअरिंग वळवण्यासाठी जास्त एफर्ट लागतात आणि जर ड्रायव्हरनं स्टेअरिंग लगेच वळवलं नाही तर काय होणार आहे, ती व्हेकल असणार ती या पाथमध्ये न जाता कुठं जाणार आहे तर अशी जाणार आहे. मग अशी जाऊ नये म्हणून काय केलं जातं तर हे जे रेअर साईड रेअर व्हील असणार आहे या रेअर व्हीलला काय केलं जातं, ब्रेक अप्लाय केला जाणार. ब्रेक अप्लाय केल्यामुळं काय होणार आहे, हे रेअर व्हील लॉक होणार आहे आणि त्यामुळं ही जी व्हेकल असणार ती अशी इकडच्या साईडला टर्न होणार आहे. लक्षात येते का बघा, इथं व्हेकल
चं व्हील असणार ते लॉक केल्यामुळे काय होणार आहे, ही व्हेकल पुढे न जाता काय होणार आहे, अशी टर्न होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, व्हेकल ही तुमच्या जो मेन पाथ असणार आहे त्या मेन पाथवर इथं ॲक्वायर होणार आहे. त्याला म्हणायचं अंडरस्टेअर कंडिशन. आणि ओव्हरस्टेअर कंडिशन म्हणजे काय बघा, तर व्हेकल तुम्हाला या पाथमध्ये न्यायचे आहे आणि व्हेकल या पाथमध्ये न नेता काय होती, जर व्हेकल तुम्ही प्रॉपरली टर्न केली नाही तर काय होणार आहे, ती स्किड होण्याचे असे चान्सेस आहेत आणि ती या साईडला जाण्याची चान्सेस आहेत. मग ते अवॉइड करण्यासाठी काय केलं जाते, तर या साईडला व्हेकलचे जे व्हील्स आहेत या साईडच्या व्हील्सला ब्रेक अप्लाय केला जाणार. इथं ब्रेक अप्लाय केल्यामुळे काय होणार आहे, व्हेकल परत ऑटोमॅटिकली अशी टर्न होणार नाही, परत ती कुठे येणार तर या पाथवर येणार आहे आणि व्हेकल परत डिझायर्ड पाथनुसार जाणार आहे. तर अशा प्रकारे ही इलेक्ट्रॉनिकली स्टॅबिलिटी प्रोग्राम असणार आहे. ती इलेक्ट्रॉनिकली स्टॅबिलिटी प्रोग्राम सिस्टीम व्हेकलवर वर्क होणार आहे.